नमस्कार मंडळी. तर आज मी जात आहे कोराडी माता मंदिर, श्री महालक्ष्मी जगदंबा मंदिर येथे. तर हे ठिकाण नागपूरवरून 15 किलोमीटर अंतरावर आहे. तर कोराडी औष्णिक विद्युत केंद्र सुद्धा आहे हे, आणि ही कोराडी ग्रामपंचायत सुद्धा आहे. इथे गाड्याचं पार्किंग सुद्धा लागून आहे, तुम्ही पाहू शकता. इथे जवळच झुरादेवीचा तलाव आहे, आणि त्या तलावामध्ये हे कमळाची फुलं विकल्या जातात. तर हे कमळाचं फुल आहे, या देवीचं प्रतीक आहे. हे 10 रुपयाला 2 मिळतात. या बॅनरला मंदिराची म्हणजे आरतीची वेळ वगैरे सर्व वेळा ठरविलेल्या आहेत. इथे एकंदरीत ना ते मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी ना आम्हाला 15-20 मिनिटं तर अवश्य लागतातच. कारण तुम्ही एका साईडला पाहू शकता की पूजा आणि साहित्य विकणारी अनेक दुकाने आहेत, आणि तिथे तुम्ही पूजेचे सामान वगैरे घेऊ शकता. त्याचप्रमाणे पेढ्याची सुद्धा दुकाने आहेत, स्वीट मार्ट आहे, खाण्याचे सुद्धा स्टॉल वगैरे आहेत. इथे विविध प्रकारच्या बॅगा सुद्धा भेटतात. त्याचप्रमाणे या साईडला कच्च्या चिवड्याची वगैरे दुकाने आहेत. तर यामध्ये तुम्ही पोटभर कच्चा चिवडा खाऊ शकता. इथे ना काही लोक आहे ना पूजेसाठी सामान घेण्यासाठी खूप जबरदस्ती करत असतात, पण आपल्याला हवं असेल तर आपण घ्यायचं, नाही तर नाही घ्यायचं. इथे रांगोळ्या बनवलेले साचे मिळतात, रांगोळ्या बनवायचे. तर इथे नाही का म्हणजे रांगोळ्याचा दगडसुद्धा मिळतो, म्हणजे ओरिजिनल, त्याच्यामुळे नाही का रांगोळ्या बनवता येते. मी तुम्हाला पूर्ण नाही का म्हणजे 15-20 मिनिटाचं मार्केट दाखवत आहे. मंदिर तर दूरचीच गोष्ट आहे आणखी. आता तर इथून खरी मार्केट लाईन सुरू झालेली आहे. याच्यामध्ये चायनीज फूडची वगैरे दुकाने आहेत, आणि त्यामध्ये मस्तपैकी चायनीज वगैरे खाऊ शकतो. माझ्यासोबत माझ्या भाषा आहेत, आणि त्याने खूप खूप मजा केली आहे. आता बघा कशा ते शॉपिंग करत आहेत. स्त्रियांचे खूप दागिने आहेत इथे, कानातल्या वस्तू, गळ्यातले मंगळसूत्र वगैरे. आणि तुम्ही खरंच एकदा इथे येऊन पहा, आणि शॉपिंग करायला खूप मजा येते.
मला ना जेव्हा एखाद्या गोष्टीचा राग येते ना, तेव्हा नाही का राग शांत करण्यासाठी ना मी शॉपिंग करत असते. शॉपिंग झाली मनसोक्त की माझा राग थंड होत असते. तर आता आपण मुख्य पार्किंग जवळ आलेलो आहोत. तर इथं मंदिर उघडण्याची वेळ वगैरे, आरतीची वेळ, संध्याकाळच्या आरतीची वेळ वगैरे इथं सर्व लिहून आहे. इकडे चप्पल स्टँड वगैरे आहे. तर इथे ना दुकानामध्ये जास्तीत जास्त ना बोरं विकताना दिसले लोक. तर हे सर्व असं भव्य असं शिवार आहे हे मंदिराचं. इथून जर या गेटमधून तुम्ही बाहेर चाल ना तर तिथं खूप मोठा तलाव दिसतो. या दादाकडून आता आम्ही नाही का बोरं घेतली विकत आणि बोराची टेस्ट मस्त होती. हे काय ग, हे हाताला मेहंदी लावतात वाटते. चला समोर समोर जाऊया आता. तर हे कोराडी मंदिराचं प्रवेशद्वार आहे. याच्यामधून ना आपण चप्पल टाकून जाऊ नाही शकत, अनवाणी पायानेच जाऊ शकतो, कारण चप्पल स्टँडमध्ये चप्पला जमा करूनच जावं लागते. हे काली माता मंदिरचं सुंदर असं आर्किटेक्चर बनविलेलं आहे. सुंदर अशी मूर्ती आहे. याच्यामध्ये याच्यासमोर आम्ही उभं राहून खूप सारे फोटो काढलेच आणि व्हिडिओसुद्धा केलेला आहे. तर मी शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकलेलाच आहे. तर इतकं सुंदर आजूबाजूचा परिसर आहे. छान असे झाड वगैरे आहेत. व्यवस्थित अशा कुंड्या वगैरे लावलेल्या आहेत. हे इथे नाही का पूजा करण्यासाठी लाईन लागलेली आहे लोकांची. हे तुम्ही आजूबाजूचं पहा मंदिर. खूप सुंदर नक्षीकाम वगैरे केलेलं आहे. खूप सुंदर वाटते. आता तुम्ही हे कोराडी मंदिराच्या म्हणजे आवाराचं मंदिराचं लुकचं आस्वाद घ्या. मी तुम्हाला याच्यामध्येच एक कथा सांगते. तर कोराडी हे गाव आहे ना जखापूर म्हणजे नावाने प्रसिद्ध होतं. तर इथे नाही का झोलन नावाचे राजा राज्य करीत होते. तर त्या महाराजांचे 7 मुलं होती. जानोबा, नानोबा, ज्ञानोबा, तानोबा, भैरोबा, खैरोबा, अग्नोबा, दत्तासूर. तर ही 7 मुलं होती आणि त्यांना 21 नातवंड असून सुद्धा कन्यारत्न काही प्राप्त नव्हती. त्याच्यानंतर ते खूप नाराज राहू लागले. त्याच्यानंतर त्यांना काही दिवसांना प्रभू रामचंद्र रामटेकमध्ये आल्याचे कळले. त्यांनी ही खबर ऐकताच रामाला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आणि ते रामटेकला गेले. रामचंद्र प्रभू यांच्या पाया पकडून कन्या प्राप्तीचे वरदान मागितले. प्रभू रामचंद्रांनी ब्रह्मदेवाची तपस्या करण्याचा सल्ला दिला. महाराजांनी कठीण तपस्या करून ब्रह्मदेवाला खुश केले. त्यांनी वरदान दिले, फक्त 12 वर्षच कन्याप्राप्तीचे वरदान तुम्हाला दिलं जाईल. तर त्याच्यानंतर महाराज आहे ना आपल्या राज्यामध्ये आले आणि काही दिवसांनी त्यांना कन्यारत्न
प्राप्त झाली. तिचे नाव होते जाखुमाई. झोलन राजाच्या नगरीच्या पलीकडे गिराड राज्य नगरी होती. गिराड राजाची कन्या आपल्या मैत्रिणीसोबत फिरता फिरता झोलन राजाच्या नगरीत आली. झोलन राजाच्या सैनिकांनी तिला पकडून आपल्या राज्यसभेत आणले. तेव्हा झोलन राजाची राजकन्या जाखुमाई तिथे हजर होती. तिने त्या कन्येला सुखरूप गिराड राज्यनगरीमध्ये पाठवले. तेव्हा गिराड राजाच्या कन्येने जाखुबाईचे सौंदर्याची आपल्या वडिलांजवळ एवढी तारीफ केली की आपल्या मुलासाठी जाखुमाईच मागणी घालावी असे वाटले आणि त्यांनी दूतांच्या सहाय्याने झोलन राजाच्या राज्यामध्ये प्रस्ताव पाठविला. पण झोलन राजाने तो प्रस्ताव नाकारला. तर गिराड राजाला खूप संताप आला आणि त्यांनी दूतामार्फत युद्धाची घोषणा पाठवली. हा प्रस्ताव जाखुमाई यांनी वाचला व युद्धाकरता तयार आहोत बा आम्ही असे सांगितले. युद्धाचे दिवस निश्चित झाले. आई जाखुमाई स्वतः हत्तीवर बसून हातामध्ये त्रिशूळ घेऊन आपल्या भावंडासोबत युद्धावर निघाली. गिराड राजाचा युद्धात इतका घोर पराभव झाला की गिराड राजाने जाखुमाईस माफी मागितली. तर जाखुमाई आपल्या राज्यामध्ये गेल्या नाही. त्याच्यानंतर त्यांनी अशी अट मांडली की ज्या ठिकाणी सूर्यास्त होईल त्याच ठिकाणी मी तिथे थांबेन असे म्हणून सेनापती यांना म्हणजे परत पाठवले आणि सूर्यास्त ज्या ठिकाणी मावळला ते ठिकाण म्हणजे जाखापूर म्हणजे आजची कोराडी. त्यानंतर आईचे भाऊ म्हणजे जाखुबाईचे जे भाऊ होते दत्तासूर ते शोधत त्यांना आले. तर ते सूर्यास्त होताच ते सुद्धा एका टेकडीवर विराजमान झाले. तर ते ठिकाण दत्तासूर म्हणून प्रसिद्ध आले. तर चैत्र अश्विन या वेळेमध्ये वर्षातून 2 वेळा इथे जत्रा भरत असते. इथे हजारो भाविक येतात, दर्शन घेतात. आता त्याच्यानंतर नाही का हे झाली तुम्हाला म्हणजे मी जी गोष्ट सांगितली ती कोराडी देवी मंदिरची झाली. तर याच्यानंतर आता आपण इकडे जात आहोत हनुमान मंदिराकडे. तर हा सर्व हनुमान मंदिराचा म्हणजे पूर्ण परिसर आहे. इथे छान बाग वगैरे आहेत आणि आम्ही जात होतो तेव्हा एवढी ऊन होती की बिना चपलेनं जाणं म्हणजे पाय पडत होते. हे जे तुम्हाला समोर दिसत आहे तर हे आहे हनुमान मंदिर गेट. इथे तुम्हाला 30 रुपये लागतील पर कॅन्डिडेट. हे सुद्धा खूप सुंदर आहे. सभोवताल नाही का खूप छान बगीचा वगैरे आहे इथे आणि छान असं रमणीय ठिकाण आहे. इथून गुलाबाच्या फुलाची लाईनच लाईन लागून आहे. ही हनुमानाची मूर्ती 30 फूट उंच आहे. आता मी तुम्हाला आतमध्ये घेऊन जात आहे. तुम्ही याच्यातलं स्ट्रक्चर पहा. इथून सुरुवातच आहे ना पूर्ण रामायणावर आधारित आहे. हे पहिल्या मजल्यावरचं आहे. याच्यामध्ये आहे ना रामाचं वगैरे संपूर्ण रामायणावर आधारित हे सर्व आणि फोटो वगैरे लावले आहेत आणि सगळे याच्यामध्ये तुम्हाला रामायणच म्हणजे पाहायला मिळेल.
आणि इकडे बसलेले आहेत आपले प्रभू रामचंद्र, सीता माता, लक्ष्मण. त्यांचे दर्शन घेतले आणि समोर निघून गेले. इथे तुम्हाला अशोक स्तंभ दिसतील, जे एका लाईन मध्ये पाहिलं की एकदम सरळ दिसतात. या फ्लोअरमध्ये तुम्हाला ना क्रांतिकारीचे फोटो वगैरे दिसतील. त्याचप्रमाणे आपल्या देशासाठी जे शहीद झालेले जवान आहेत त्यांचे सुद्धा फोटो लावलेले आहेत. आणि हे जे स्ट्रक्चर आहे हे इतकं सुंदर आहे, जवळून पाहिले खूप सुंदर वाटते. तुम्ही अनेक पोस्टर पाहू शकता इथं आणि नक्षीकाम खूप सुंदर आहे. तुम्ही तिथे गेल्याशिवाय तो अनुभव घेता येणार नाही. या खिडकीमधून बाहेर पाहिलं की असं वेगळंच म्हणजे लुक दिसतंय. तुम्ही बघा. चला तर मग आता आपण नाही का हळूहळू बाहेर निघण्याचा प्रयत्न करू इथून. इथे लागूनच नाही का एक्झिट दरवाजा आहे. त्या दरवाजामधून बाहेर आपण निघून जाऊ शकतो. आणि हे तर मी सुरुवातीलाच तुम्हाला दाखवलं होतं. आणि याच्यामधून आपण बाहेर पडू. इथे लोक काही आपली मन्नत घेऊन येत असतात, त्याच्यामध्ये ते धागे वगैरे बांधत असतात. इथे तुम्ही कोराडी देवीचे दर्शन घेतले. तुम्हाला अजून असेच अनुभव देणाऱ्या व्हिडिओसाठी नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.